आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला काठापदराच्या साडीऐवजी घागरा चोळी नेसवण्यात आली। देवीचा हा फोटो देखील सध्या व्हायरल झालाय, त्यामुळे आता भाविकांनी संताप व्यक्त केलाय। या संदर्भात मंदिर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देखील आज मंदिराला घेराव घालणार आहेत। दरम्यान एका भाविकानं ही 35,000ची घागरा चोळी देवीला अर्पण केल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। खरं तर अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा चोळी घातल्यानं आता हा वाद सगळा निर्माण झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यासाठी आपल्याला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत आहेत। रणजित, या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय तपशील सांगशील? कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईला हा घागरा हा वेश परिधान केल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरामध्ये वाद निर्माण झालेला आहे। ज्या भटजींनी म्हणजे साधारण हे शुक्रवारचं प्रकरण आहे, शुक्रवारी नियमित जी पूजा अर्चा असते या पूजा अर्चामध्ये एका भाविकानं हा जो वेश आहे किंवा हा ड्रेस आहे तो देवीच्या चरणी अर्पण केला होता आणि तो देवीला परिधान करण्यात आला होता। तो फोटो कालपासून व्हायरल झालेला आहे आणि याच्यावर आक्षेप भाविकांनी घेतलेला आहे। भाविकांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं कोणतेही ड्रेस घालू नये, उद्या कुठलेही ड्रेस देतील, उदाहरणार्थ जीन्स पॅन्ट किंवा शर्ट्स देतील म्हणून तुम्ही घालणार का, अशा पद्धतीचा वाद आता निर्माण झालेला आहे। आणि ज्यांनी हा देवीला ड्रेस परिधान केलेला आहे त्यांना जाब विचारण्यासाठी साधारण 10:30-11 नंतर कोल्हापुरामधले जे भाविक आहेत आणि विविध संघटना आहेत या एकत्र येणार आहेत आणि देवस्थान समितीमध्ये जाऊन पुजाऱ्यांकडे जाऊन याचा जाब विचारणार आहे। पण एकूणच महालक्ष्मीला कोणते ड्रेस घालावेत किंवा कोणता वेश घालावा या संदर्भात काही नियम आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण इतिहासामध्ये आत्तापर्यंत केवळ साड्या या महालक्ष्मीला घालण्यात आल्या होत्या। मात्र अशा पद्धतीचा जो ड्रेस आहे किंवा घागरा आहे तो घागरा का घातला, कुणाला विचारून घातला आणि याच्यापूर्वी असं प्रकरण झालं होतं का, असे प्रश्न या निमित्तानं आता समोर आलेले आहेत। साधारण 2003 सालामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक ड्रेस राजस्थानमधल्या एका देवीची पूजा या ठिकाणी बांधण्यात आली होती आणि त्या पद्धतीचा ड्रेस देवीला घातल्यामुळं त्यावेळी अशा पद्धतीचा वाद निर्माण झाला होता। साधारण आता 15 वर्षांनंतर अशा पद्धतीचा वाद पुन्हा उफाळून आलेला आहे।